नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. त्या रात्री मी पूर्णपणे तुकलो होतो. बाहेर पाऊस कोसळत होता, घरात अंधार होता आणि मनात इतका गोंधळ होता की मला स्वतःचाच आवाज ऐकू येत नव्हता. आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. काम बिघडलं होतं, घरात सतत भांडणं चालू होती, झोप उडाली होती आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे मला सतत असं वाटत होतं की माझ्या आसपास काहीतरी विचित्र आहे. काहीतरी जे दिसत नाही पण सतत माझ्याकडे बघत आहे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, कारण माणूस भीती मान्य करायला तयार नसतो. पण त्या रात्री जे घडलं त्यानंतर माझं आयुष्य कायमचं बदललं. रात्री साधारण 12 वाजले असतील. वीज अचानक गेली. घरात पूर्ण काळोख पसरला. फक्त बाहेरच्या विजेच्या चमकण्यात काही क्षणांसाठी खोली दिसत होती. आणि त्या शांततेत मला पहिल्यांदा तो आवाज ऐकू आला. अगदी हळू, जसं कोणीतरी ओल्या पायांनी जमिनीवरून चालतंय. टप टप टप. मी स्वतःला समजावत होतो की हा माझा भ्रम आहे. पण आवाज हळूहळू माझ्या खोलीच्या दाराजवळ येऊन थांबला. आणि अचानक सगळं शांत झालं. इतकी शांतता की स्वतःचा श्वास सुद्धा मोठा वाटत होता. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी उठून दाराकडे पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. आणि तेव्हाच मला जाणवलं की खोलीतलं तापमान अचानक थंड झालं आहे. जसं कोणीतरी बर्फासारखं थंड अस्तित्व माझ्या अगदी जवळ उभं आहे. मी मागे सरकलो, पण माझे पाय थरथरत होते. आणि अचानक कपाटाजवळ ठेवलेली धातूची ताकली स्वतःहून खाली पडली. त्या आवाजानं माझ्या अंगावर काटा आला. मी पहिल्यांदाच घाबरलो, खरंच घाबरलो. कारण आता मला खात्री झाली होती की मी घरात एकटा नाही. आणि त्या क्षणी माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. श्री स्वामी समर्थ. मी पुन्हा नाव घेतलं, यावेळी थोड्या मोठ्या आवाजात. श्री स्वामी समर्थ. आणि तेव्हाच बाहेरचा वारा प्रचंड वेगाने सुटला. खिडक्या आपटायला लागल्या. घरात विचित्र आवाज घुमायला लागले, जणू कोणीतरी रागाने गुरगुरत होतं. माझ्या अंगावरचा घाम थंड झाला. मी डोळे बंद करून सतत स्वामींचा जप करू लागलो. पण जितका जप वाढत होता तितके आवाजही वाढत होते. अचानक मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या अगदी कानाजवळ येऊन हळू आवाजात काहीतरी बोललं, पण शब्द समजले नाहीत. मी भीतीनं डोळे उघडले आणि खोलीच्या कोपऱ्यात मला एक सावली दिसली. पूर्ण काळी, माणसासारखी, पण चेहरा नसलेली. ती हलत नव्हती, फक्त माझ्याकडे पाहत उभी होती. त्या क्षणी माझं शरीर अक्षरशः गोठलं. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाजच बाहेर येत नव्हता. आणि मग अचानक ती सावली एक पाऊल पुढे आली. माझ्या छातीत धडधड वाढली. मी घाबरून पुन्हा जोरात ओरडलो, श्री स्वामी समर्थ. आणि त्या क्षणी जे घडलं ते आजही आठवलं की अंगावर काटा येतो. कारण अचानक माझ्यासमोर एक तेजस्वी प्रकाश चमकला. इतका प्रखर की काही क्षण मला काहीच दिसेना. आणि त्या प्रकाशात मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली. मी एकटा नाही. कोणीतरी माझ्यासमोर उभं आहे, शांत, शक्तिशाली. आणि त्या क्षणी खोलीतला सगळा आवाज थांबला. वारा शांत झाला आणि ती काळी सावली हळूहळू मागे सरकायला लागली. जसं एखादी गोष्ट त्या प्रकाशाला घाबरते. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. भीतीमुळे की दिलास्यामुळे ते मला कळत नव्हतं. पण मी सतत जप करत होतो. आणि काही क्षणांनी ती सावली पूर्णपणे नाहीशी झाली. खोली पुन्हा शांत झाली. पण ती सामान्य शांतता नव्हती. जसं एखाद्या मोठ्या वादळानंतर सगळं थांबतं तशी मी तिथेच बसून होतो, थरथरत, श्वास सावरत. आणि त्या रात्रीनंतर माझ्यात काहीतरी बदललं. कारण मी त्या आधीपर्यंत स्वामींचं नाव फक्त श्रद्धेने घेत होतो. पण त्या रात्रीनंतर मला जाणवलं की श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नाही, ती एक शक्ती आहे, एक आधार आहे. आणि सगळ्यात भयानक क्षणी
माणूस ज्याला हाक मारतो तेच त्याचं खरं सत्य असतं. पण गोष्ट इथे संपली नाही, कारण पुढच्या काही दिवसात मला अजून विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या. रात्री झोपताना कधीकधी पुन्हा तोच थंडपणा जाणवायचा. कधी अचानक घरात उदबत्तीचा वास यायचा. आणि एकदा तर मध्यरात्री मला स्पष्ट पावलांचे आवाज ऐकू आले. पण यावेळी भीती वाटली नाही, कारण प्रत्येक वेळी मी स्वामींचं नाव घेतलं की सगळं शांत व्हायचं. आणि हळूहळू मला समजलं की काही शक्ती अशा असतात ज्या आपल्या भीतीवर जगतात, पण श्रद्धा त्यांच्यापेक्षा मोठी असते. लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतील किंवा नाही ठेवणार, पण मी जे अनुभवलं ते खोटं नाही. त्या रात्री जर मी स्वामींना हाक मारली नसती तर कदाचित आज मी हा अनुभव सांगायलाच जिवंत नसतो. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो. सगळे दूर जातात, स्वतःचं मन सुद्धा साथ देत नाही. पण त्यावेळी जर मनापासून घेतलेलं एक नाव तुम्हाला उभं करू शकत असेल तर त्याची ताकद कधी कमी समजू नका. कारण काही गोष्टी विज्ञान समजावू शकत नाही, पण अनुभव माणसाला आतून बदलून टाकतो. आणि त्या रात्रीनंतर मला अंधाराची भीती वाटणं बंद झालं, कारण मला समजलं होतं की अंधार कितीही मोठा असला तरी एक नाव त्यापेक्षा मोठं असू शकतं. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.